नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महा-डी-बी-टी स्कॉलरशिपसाठी ओपन स्टुडंट असतील किंवा ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचे स्टुडंट असतील किंवा एस-ए-बी-सी स्टुडंट जे असतील त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने स्कॉलरशिपसाठी कोणती स्कीम अप्लाय करायची आहे. खूप विद्यार्थ्यांनी लॉग इन वगैरे केलं असेल किंवा डायरेक्टली काही विद्यार्थ्यांनी ई-डब्ल्यू-एस, एस-ए-बी-सी ओपन हे सुद्धा जे काही अप्लाय सुद्धा तुम्ही केलेल्या असणार आहेत. मग काही विद्यार्थ्यांचं पेंडिंग असेल, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे किंवा खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये पेंडिंग सुद्धा असू शकणार आहे, की कशा पद्धतीने ओपनसाठी कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे किंवा कोणती स्कीम ॲप्लाय करायची आहे, ई-डब्ल्यू-एससाठी कोणती आहे, एस-सी-बी-सीसाठी कोणती आहे, असं सर्व प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. कोणकोणते विद्यार्थी यामध्ये एलिजिबल आहेत ते सुद्धा तुम्हाला यामध्ये सांगेन आणि कोणती स्कीमला ॲप्लाय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची सुद्धा स्टेप बाय स्टेप तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे मी याच व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. तुम्ही जर नवीन असाल या चॅनलला, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीच्या स्कॉलरशिप रिलेटेड जे काही व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. आता ओपन ई-डब्ल्यू-एस आणि एस-ए-बी-साठी जर आपण बघितलं, तर डिपार्टमेंट नेम आहे हायर किंवा टेक्निकल एज्युकेशन हे दोन्ही त्यामध्ये येतात. डिपार्टमेंट नेम आणि जर कोणती स्कीम आहे तर ती राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही तुमची स्कीमचं नाव आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण यामध्ये नॉर्मली बघा इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास म्हणजेच ई आणि इकॉनॉमिक वीकर सेक्शन म्हणजे ई-डब्ल्यू-एस हे विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात. त्यामध्ये मग तुमचं ओपनचे विद्यार्थी सुद्धा आले, ओके आणि एस-ए-बी-सी स्टुडंट सुद्धा यामध्ये येणार आहेत या स्कीमच्या अंडर, ओके. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॅप थ्रू ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅपमधूनच तुम्हाला ॲडमिशन भेटलं असेल कॉलेजेसमध्ये, तर या स्कीमला तुम्ही अप्लाय करून तुम्हाला कशा पद्धतीने बेनिफिट भेटू शकतं, कोणत्या फीजमध्ये तुम्हाला कन्सेशन भेटणार आहे, ते तुम्हाला यामध्ये आता मी सांगत आहे. तुमची जी इन्कम आहे, ओके, ती इन्कम आहे 8,00,000 म्हणजे लेस दॅन 8,00,000 ज्या विद्यार्थ्यांची अॅन्युअल इन्कम असेल किंवा तुमच्या फॅमिलीची जी इन्कम आहे 8,00,000च्या खाली असेल, तुम्ही या स्कीमला अप्लाय करू शकता. ओपनचे विद्यार्थी असतील, ई-डब्ल्यू-एस असतील किंवा एस-ए-बी-सी असतील, असे दोन्ही विद्यार्थी. प्रोफेशनल कोर्स आहे. यामध्ये जर आपण बघितलं स्टुडंट मेलसाठी ट्यूशन फी ही 50% भेटते तुम्हाला. समजा 2,000 तुमची ट्यूशन फी असेल, ओके. तर तुम्हाला 1,000 त्याच्यामध्ये तुम्हाला अमाउंट तुम्हाला ती येणार आहे. किंवा 2,000 जर तुम्ही पे केले असणार, तर 2,000 तुम्हाला अमाउंट त्यामध्ये भेटणार आहे. एक्झामिनेशनची फी असेल ते 50% कधी-कधी कॉलेजेस तुम्हाला नॉर्मली फीज मध्ये हाफ कन्सेशन डायरेक्टली देत असतं. कधी-कधी तुम्हाला ह्या डी स्कॉलरशिप थ्रू तुम्हाला अप्लाय करायचं असतं. फिमेल जे कॅन्डिडेट असतील म्हणजे फिमेल जे स्टुडंट आहेत त्यांना ट्युशन फीमध्ये 100% फी आहे म्हणजे माफ आहे आणि एक्झामिनेशन फी सुद्धा माफ आहे फिमेलसाठी. ओके. सो यामध्ये इन्कम किती आहे? 8,00,000 8,00,000च्या खाली इन्कम असेल, देन यू कॅन एलिजिबल. कशामध्ये तुम्हाला भेटणार आहे? ट्युशन फी आणि एक्झाम फी यामध्ये. जी तुम्हाला कॉलेज जेव्हा रिसिप्ट देतं, जेव्हा तुम्हाला रिसिप्ट दिल्याच्यानंतर त्यामध्ये पूर्ण तुम्हाला कॉलेज गो थ्रू करते, की ट्युशन फी, तुमची एक्झामिनेशन फी, कॉलेजची फी किंवा सर्व जे फी स्ट्रक्चर आहे त्यामध्ये दिलं असतं. त्यानुसार तुम्हाला ती आयडिया येणार आहे. ओके. सो यामध्ये तुम्हाला समजलं असेल कोणत्या कॅटेगरीच्या स्टुडंटनी काय कोणती स्कीम अप्लाय करायची आहे, हे यामध्ये तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट जर आपण बघितलं याच्यामध्ये एलिजिबल कोण आहे? ओके. एलिजिबिलिटी क्रायटेरिया खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर यामध्ये एलिजिबल कोणते विद्यार्थी आहेत? हे एकदा तुम्हाला सांगतो. जे विद्यार्थी नॅशनॅलिटी इंडिया आहे, हे ऑब्व्हियसली ते विद्यार्थी यामध्ये एलिजिबल आहेत. डोमिसाईल ज्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्राची आहे, ओके, ते विद्यार्थी आहेत. बोनाफाईड स्टुडंट, इन्स्टिट्यूट ॲडमिटेड प्रोफेशनल अँड टेक्निकल कोर्स, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन मेन्शन इन जी-आर हे विद्यार्थी यामध्ये आहेत. डीम्ड युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी इज नॉट ॲप्लिकेबल याच्यामध्ये. डीम्ड युनिव्हर्सिटी यामध्ये नाही चालणार. कॅपमधून ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना यामध्ये डेफिनिटली तुम्हाला ॲडमिशन म्हणजे स्कॉलरशिपला तुम्ही अप्लाय करू शकता. करंट अकॅडमिक इयर ओन्ली 2 चाइल्ड फॉर फॅमिली अलाउ फॉर बेनिफिट स्कीम. ओके. त्यानंतर ॲन्युअल तुमची फॅमिलीची इन्कम ही 8,00,000च्या खाली असली पाहिजे. ओके. त्यानंतर जी तुमची अटेंडन्स क्रायटेरिया आहे कॉलेजेसमध्ये 50% अटेंडन्स
प्रिव्हियस सेमिस्टर किंवा फर्स्ट सेमिस्टर जे तुम्ही आता स्टुडंट असणार फर्स्ट सेमिस्टरमध्येच ॲडमिशन घेत आहात. तर तुम्हाला 50% अटेंडन्स ही कंपल्सरी आहे या स्कीमसाठी जर तुम्हाला एलिजिबल राहायचं असेल तर. आणि खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की "सर याच्यामध्ये गॅप जर आमचा एवढ्या वर्षाचा आहे, तर आम्हाला भेटू शकतं का?" तर यामध्ये दिलंय बघा, "ड्युरिंग कोर्स ड्युरेशन कॅन्डिडेट शुड नॉट हॅव अ गॅप ऑफ 2 ऑर मोर दॅन 2 इयर्स." ओके. सो गॅपसुद्धा 2 वर्षाचा वगैरे यामध्ये दिलेला आहे. हे जर तुम्ही एलिजिबल असाल, तर नक्की तुम्ही या स्कीमसाठी अप्लाय करू शकता. ओके. आता हे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, कशा पद्धतीने पोर्टलला आपल्याला व्हिजिट करायचं आहे, याची माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप यामध्ये देत आहे. टी स्कॉलरशिपची इथे मी तुम्हाला विंडो ओपन केलेली आहे, म्हणजेच वेबसाईट ओपन केलेली आहे. तुमचं सुद्धा तुम्ही लॉग इन केलेलं असणार. जर स्टेप बाय स्टेप तुम्ही अजूनही ही प्रोसेस केली नसेल, तर त्याची ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती व्हिडिओ दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही स्टेप बाय स्टेप पहिलं रजिस्ट्रेशन वगैरे या सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर मग तुम्हाला त्या स्कीमला अप्लाय करायचं आहे. ओके. हे ते तुमचं युजर आयडी टाकायचं आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन हिअर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर नॉर्मली अशा पद्धतीने विंडो ती तुमची ओपन होणार आहे. ओके. सो याच्यामध्ये ऑल स्कीम यावरती तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर डिपार्टमेंट आणि स्कीम हे तुम्हाला विचारलं जातं. जे ओपनचे विद्यार्थी स्टुडंट असतील, ई-डब्ल्यू-एसचे विद्यार्थी असतील किंवा एस-सी-बी-सीचे असतील, अशा विद्यार्थ्यांनी इथे काय करायचं आहे, डिपार्टमेंट आणि स्कीम नेम यावरती सिलेक्ट केल्याच्यानंतर सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला यामध्ये दिसेल राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती स्कीम, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन, ची लास्ट डेट आहे 31 मार्च 2026 आणि ॲप्लाय यावरती बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तिकडे या स्कीमला ॲप्लाय करायचं आहे. ओके. सो अशा पद्धतीने ओपनचे विद्यार्थी असतील, ई-डब्ल्यू-एसचे विद्यार्थी असतील किंवा एस-सी-बी-सीचे स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने तुम्हाला या स्कीमसाठी ॲप्लाय करायचं आहे. ओके. अदर दॅन कॅटेगरीचे स्टुडंट असतील, ओ-बी-सी असेल, एस-सी असेल, एन-टी असेल किंवा एस-टी असेल त्या विद्यार्थ्यांसाठी पुढे व्हिडिओ मी बनवणारच आहे. त्याबाबत तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण अशा पद्धतीने ओपनचे विद्यार्थी असतील, ई-डब्ल्यू-एसचे विद्यार्थी असतील, एस-सी-बीचे स्टुडंट असतील, अशा विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने अप्लाय तुम्हाला करायचं आहे स्कीमसाठी. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील प्रॉपरली. काही डाऊट असतील, नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. ओके. थँक सो मच.